नवलकोल, नोल, खोल, कोलराबी ही आरोग्यदायी भाजी युरिक ॲसिड नियंत्रित करते. पचन सुधारणे, सांधेदुखी कमी करणे आणि मधुमेह, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी अशी ही भाजी आहे. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. ही कमी कॅलरीज असलेली भाजी वजन कमी करण्यासाठी मदत करते. नवलकोलमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते पचनसंस्था निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. युरिक ॲसिड नियंत्रित करून सांधेदुखी आणि शरीराची सूज कमी करण्यास नवलकोल मदत करते. मधुमेह आणि ब्लड प्रेशरमध्ये फायदेशीर अशी ही भाजी आहे. रक्तातील साखरेची पातळी आणि उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. ई विटामिन भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास ही भाजी मदत करते. तर या भाजीचे गुणधर्म आपण बघितले. आता ही रेसिपी कशी बनवायची ते आपण बघूया. मी रोहिणी भोईर झणझण रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते. आज आपण मच्छीचं कालवण बनवतोय. तर फ्रेंड्स, आज आपण कोलंबीचं कालवण बनवणार आहोत. नवलकोल टाकून, शेंग टाकून, आणि हे कालवण खूपच चविष्ट लागतं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. सर्वात पहिले आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं पेस्ट बनवून घेणार आहोत. तर ही कोलंबीची भाजी टाकतोय आपण बघा. तर आपण कोलंबीची भाजी काय नवीन बनवतो आपण? नेहमी कोलंबी बनवतो. कोळंबी, शेंगा, अल्कोहोल टाकतो आपण. शेंगा आणि अल्कोहोल टाकतो आपण याच्यामध्ये. मग हा कांदा नुसता का टाकला ते? जरा पाणी सुकवतो. बघा कांदा सुकत पहिला पाणी सुकवायला ठेवलेला. आता आपण ना तेल टाकलं बघा. आपण 3 टेबलस्पून तेल टाकलं त्याच्यामध्ये. तर आपण कोलंबीची भाजी जेव्हा करतो, म्हणजे कालवण जेव्हा बनवतो तर तेल थोडं जास्त लागतो. परत 1 टेबलस्पून टाकलं, म्हणजे 4 टेबलस्पून आपण तेल टाकलं. कांदे किती घेतलेत? कांदे घेतले 3 घेतले मोठे मोठे. 3 मोठे कांदे आपण घेतले. आपला कांदा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. आपण पेस्ट बनवले, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि खोबरं, ओलं खोबरं आपण घेतलेलं, त्याची पेस्ट आपण टाकून घेऊया आणि या तेलामध्ये छान परतून घेऊया. ही आपण 2 टेबलस्पून पेस्ट वापरली. इकडे आपल्याला जेवढा रस्सा दाट हवाय तेवढी पेस्ट आपण यूज करायची. आम्हाला जास्त जाडा नको होता रस्सा, तर आम्ही 2 टेबलस्पून वापरले. आता आपण कोलंबीमध्ये काय काय टाकणार आहे? हळद मसाला, भाज्या, आंबा, अल्कोहोल, कैरी पण घेतले आपण. टाकणार आहोत. कैरी घेतले, अल्कोहोल घेतले आणि शेंग सुद्धा टाकणार आहोत. आपण कैरी, अल्कोहोल, शेंग टाकून आपण झणझणीत असं आगरी पद्धतीचं कालवण बनवणार आहोत. 2 चमचे, 2.5 चमचे आपण काश्मीर मिरची पावडर टाकली. 2 चमचे आपण आगरी मसाला टाकलाय. 1 चमचा आपण हळद टाकली. आता कैरी टाकू. आंबा, कैरी म्हणजे आंबा कैरी एकच. हे अल्कोहोल, थोडी शेंग पण टाकतो आपण, दाखवतो तुम्हाला. अल्कोहोलचे तुकडे दाखव जरा. अरे खूप छान लागतो अल्कोहोल. एकदा तुम्ही टाकून बघा. कैरी पण खूप सुंदर टेस्ट. बाजारात चांगला हिरवागार अल्कोहोल आलेला मस्त छान आणि गोड पण लागतो. असं पण तुम्ही खाऊ शकता. आपण शेंग टाकतो का.
आता आपले सगळे मसाले टाकून झालेत. आपण 5 मिनिटासाठी भाजी वाफेवर मारून घेऊया. आता बघा झाकण काढलं आपण. तर मच्छीच्या कालवणामध्ये कैरी खूप छान लागते. तुम्ही नक्की बनवून बघा एकदा. तर आता आपण प्रॉन्स टाकून घेतल्या बघा. हे बघा आपण प्रॉन्स टाकल्या. मी लक्षात नाही राहिलं माझ्या, बंद झालेला. 5 मिनिटं झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊया. आता आपण एक वाफ काढली कोलंबीच्या भाजीला. त्यात मीठ टाकतो आपण. 1 टीस्पून मीठ टाकून घेऊया. मीठ थोडं कमीच टाकायचं. लागलं तर चाकून आपण मीठ टाकू शकतो. आता चिंचेचा कोळ केलेला आहे आपण. साधारण आपण 2 टेबलस्पून कोळ टाकला इकडे चिंचेचा. आता ग्रेव्हीसाठी हे पाणी पण टाकून घेऊया. पाणी टाकून घेतलं आपण 1 ग्लास. ग्रेव्ही आपल्याला किती हवी आहे तेवढं आपण पाणी टाकायचं. म्हणजे आपल्याला किती रस्सा हवा आहे तेवढं. आम्ही आता 1 ग्लास पाणी टाकलं. तुम्हाला किती हवं त्या हिशोबाने आता आपण ढवळून घेऊया. चिंच वगैरे मीठ वगैरे मिक्स झालं पाहिजे. आता आपण गॅस फास्ट करून घ्यायचा आणि आपल्याला इथे शेंग आणि कैरी वगैरे शिजवून घ्यायचं आहे सगळं. शेंग, कैरी आणि अल्कोहोल. आता आपण 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया. शेंग, अल्कोहोल, शेंग, कैरी सगळं. आता आपलं झणझणीत असं कोलंबीचं कालवण तयार झालेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि कशी झालेली ते कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, रेसिपीला शेअर करा.